मटन दुकानदारांना आता मल्हार सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे। हलाला विरोधात मल्हार सर्टिफिकेट मिळणार आहे। mallarcertification.com च्या माध्यमातून मल्हार सर्टिफिकेट दिले जाणार आहे। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे। सर्टिफिकेशन नसेल तर तिथून मटन खरेदी करू नये असं आवाहन नितेश राणे यांनी केलं। यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकार्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे। या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही। महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटन दुकानांनी स्थापन करतोय आणि कुठेही भेसळयुक्त मटन मिळणार नाही। आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटन घ्या असं त्यांना आवाहन केलं। हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे। त्याच्यावरती न बोललेलं बरं, नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही। जयंत पाटील